श्री विश्वजीवन ग्रंथ अध्याय 6। ओम नमो भगवते आदिनाथाय। श्री गणेशाय नमः। वासुदेवाय नमः। परब्रह्माय नमः। नंगे स्वामी राया। नंगे स्वामी स्वरूपात रूप अरूप आहे जगात, परी पहावे साक्षात पांडुरंगाचे। पांडुरंग स्वरूपासी स्वरूप नसे या देहासी, कैसे ओळखावे रूपासी समजेना कोणा। कोणासी न समजे देव, परी तोची पहा राघव। सद्भावे घ्यावे अनुभव, भक्ती रूपासी। स्वरूप रूपांतर आटले, जन्मांतरी रूप वहिले। सगुण निर्गुण देखिले डभे गावी, गाव माझे जाणा मनपूर। आत्मस्वरूप हे चराचर, नामाभिधान नंगा थोर। परशुराम निरंजनी मणिपूर चक्र ब्रह्मज्ञानी। सत्य सत्कर्म योग ध्वनी, अवतरली जगज्जननी देवनंगा। अंतरी पहावे शोधून, आत्मज्ञान तयाचे पूर्ण। सद्भावाविन कैसे ज्ञान, निर्गुण माळी। निर्गुणाचा लावुनी बगीचा, स्वरूप आरूप भरे साचा। बोल बोलता नसे वाचा, अलिप्त जगी। राहे जगी साक्षात्कार, कर्म धर्म सत्य हेच सार। वर्म जयाचे जगी अपार, वर्णवेना। जयाची वाणी रंगली गुण, सत्य सत्कर्म जयाचे ध्यान। पाहिला तो नंगा निधान, डभे गावी। डभे गाव देही अंतर, कर्मयोगाचा हा संसार। त्रिलोकीचा तो व्यापार करीत असे। 11 रुद्र शनी मंगळ, कर्मयोगाते कथितो बाळ। विश्वनाथ करीतो कल्लोळ, वाचा उच्चारी। उच्चार करी स्वरूपात, आत्मा ईश्वर मी देहात। नाम स्मरतो जगात, विश्वनाथ वाचे। देवद्वैत भाव कथिले, धर्म अधर्म गुण गायले। गुणापरी वेगळे राहिले, तुम्ही श्रीरंगा। भाव कसला ओळणी सार, शिवबंधाटी बांधिले घर। मातृ पितृ गण सर्व थोर, घर ध्यानी। ध्यान लागले घर, समजेना सर्व सार। भावभक्ती मूळ घर, परिवार तुझा। घर फिरतो मी सविस्तर, अनुरेणू प्रकाशित सार। तेजोमय गुप्त अंधार, दीपरत्न जाणा। आकारासी आला रत्नाकर, विश्वध्यानी ध्यानात घर। साठविला प्रकाशी अंधार, कोणता घरधनी। मुख्य पहावा शोधून, घर मालक आहे कोण। न कळे त्यासी समसमान, सत्वगुणी। सत्वगुणाचा पहा मालक, घरधन्यासी ठोके हाक। सत्वाआधी तू सत्वनायक, घर सत्याचे। याहो राजहंस स्वामी, गरुड पक्षी हंस नामी। समुद्री घर माझा मी, क्षणभंगुर। राजहंस रूप गरुडासी, रत्नाकर स्वयं स्वरूपासी। रत्न जडित समुद्रासी, अंत ना लागे। अंत ना पार घर बांधिले, सप्त समुद्र त्यात वसले। गुप्त नारायण नव आले, सिद्ध 84। लक्ष अलक्ष घर शोधिले, शोध करिता तेथे वसले। भूमंडळ त्यांनी पाहिले, रूप आरूप। रूपारूप पाहुनी गेला, बिंदू प्रकाश नयनी आला। सूक्ष्म रूप आकार दिला, मसुरे समान। परिदाही दिशा अंतरी, साठविल्या गुप्त सागरी। अंधकार दिसे बाहेरी, ऐसा तो योगिया। अंतरात प्रकाश सारा, ध्यान सभोवती भोवरा। अनुरेणू फिरे गरगरा, अंतर्बाह्य। अंतर्दृष्टी पाही जगासी, जग ओढी आपल्या रूपासी। तेजोमय सर्व देहासी, प्रकाश तयाचा। ऐसा तो योगी भानू समान, प्रकाशित अंधकार पूर्ण। मूळ न पहावे शोधून, पश्चिम घाटाचे। नंगे स्वामी सद्गुरुनाथ, वैराग्य ज्ञान अंगी गुप्त। न पश्चिम घाटी झाले अलिप्त, तेथे कैसे कळेल पूर्ण। समाधीत सावधान, चिरंजीव सदा। ऐसा योगिया स्थिरावला, समदृष्टीत ध्यानी वैसला। जपा तपाला पूर्ण लाधला, प्रकाशित प्रकाश। पृथ्वी तत्वात भानु प्रकाश,
अंधकार कैसा तयास ओढिले तत्वात आकाश समर्थ योगी. योगी सांगे ब्रह्मज्ञान वाचे नसता परिकर्ण कर्णामध्ये उत्तरी किरण स्वयंज्योती. स्वयंज्योती ज्ञान लाभले विश्वनाथासी प्रगटले भाविक जनासी कळले अर्थार्थी. अर्थ ज्ञान सगुण सार न करावा तेथे विचार सगुण भक्ती भाव थोर परमार्थ तोची. परमार्थ सत्य व्यवहार सगुण भक्ती किती थोर आनंदात जयाचा संसार जोडला सखा. सखा जोडे प्रेमाची आवडी भाव भक्तीत लागेल गोडी परमार्थ तेथे घाली उडी सहजा सहज. तया होई आनंदानंद आनंद तोची गोविंद भवसागर ब्रह्मानंद पूर्ण विश्रांती. जेथे आहे शांती विश्रांती नाही जाणार तो अधोगती. भाविक जनाची हीच भक्ती पुरवी मनोरथ. जन्मासी हाच उद्धार खरा भाव भक्तीत जन्म सारा. तया पाप कैसे मूळ घरा सदा पुण्य राशी. पाप हटले पुण्य सबळ भाव भक्तीचे देही राऊळ. अंतरी देव तोच केवळ आत्मा तोची. अंतरी आत्मा आत्म्यात ठेवूनी मंदिर वसले ईश्वर ज्ञानी. देह दैवताची हीच करणी साक्षात ईश्वर. देवी दैवत एक झाले सगुण रूप ओळखिले. एकापासूनी अनंत झाले विस्तार तयाचा. अगणित त्याचा परिवार लहान मोठे एकच घर. संसार देवी दैवत थोर सुख कैसे. नंगे स्वामी गुरु राया देवी दैवत तुझी माया. संसार सार तुझी काया काय समजावे. समजेना भाव भक्तीत देव कैसा तू या जगात. समजेना तयाचा अर्थ सकळ जनासी. सकळ जनाचा तू कैवारी भाव भक्तीत बुद्धी सारी. देता आहे तूच श्रीहरी कैसे समजावे. सगुण निर्गुण तुझी कळा जगामध्ये दिससी आंधळा. अंतर्दृष्टीची दावी कळा कैशा परी. एक आहे परी समजेना ध्यानी मनी अंतर दिसेना. दृष्टीत तुझे रूप दिसेना रूप दृष्टीचे. दृष्टी ध्यान मन हारपले ध्यानी मनी एकच वसले. भक्ती भाव तेथे मुक्त झाले नसे त्यात. आहे परी चित्त न राहे गर्व गर्विष्ठ रूपात पाहे. शांती विश्रांती तेथे नोहे जैसा आंधळा. अंतरी न पाहे शोधुनी न पाही तोच ब्रह्मज्ञानी. ज्ञान विज्ञान त्याची करणी दृष्टी नको. ऐसा जो राहे सदा जगात जग अलिप्त हृदयात. पाहणे पाहता नसे अर्थ तोच राही ध्यानी. जो जैसा पाही त्याच्या दृष्टीने तैसाच मी होई त्याचे गुणे. सर्वात असूनी अलिप्त होणे ऐसा मी. तया दिसे जे जे दृष्टीसी नेत्रबंद दिसे तयासी. आंधळे स्वरूप जगासी नंगे नाथ. नंगे स्वामी पारंगत शास्त्र पुराण हृदयात. विलीन झाला तयात अर्थबोधासी. अर्थ ज्ञान विधी संयोग न होई तयाचा भंग. भोग भोगितसे निज अंग समर्थ तोची. भोग संपे अंतर विदेही देह भान मुळीच नाही. पाहण्यासी सावध नाही परी सावध. सावध राही अंतरात पिसा दिसे जगात. संसार सांगे सगुणात सद्भक्तासी. सांगताना किती आनंद प्रेम हृदयी जीवन स्थिती. ओढ्या पुढे जैसी भगीरथी होई एक रूप. विश्वनाथ ओढ्या समान नंगे स्वामी समुद्र पूर्ण. ओढ्यासी नेले उद्धरून स्व इच्छेने. भाव भक्ती नसे मनासी कर्म धर्म सर्व गुणासी. हीन दीन असे जन्मासी विश्वनाथ. विश्वनाथा नवते ज्ञान भाव भक्ती कोरडा पाषाण. वेडा पिसा फिरे दुनियान भ्रष्ट स्थिती. जनी कर्म भ्रष्ट दिसती जगी तयाची ऐसी स्थिती. खेळ पाहुनी निंदा करीती जन सारे. जग निंदी आनंद तयाला भाव भक्ती नंगा ओळखीला. अंतरी बुद्धी देई तयाला नंगे स्वामी. नंगे स्वामीची अंतरी लीला काही समजेना जगाला. स्वयंशक्ती अंतरी तयाला प्रेरणा करी. प्रेरणा करी वायू रूपात अग्नी पाणी दैवत.
शक्ती भक्ती भरे तयात विश्वस्वरूपी. शक्ती आहे जयाची ऐसी, कैसे समजेल कोणासी. हठयोगी तो ढव्यासी स्वयं शक्तीचा. स्वयं शक्तीचा परिवार जगी प्रेरी सदा पारावर. वायू हनुमंत शक्ती थोर सामर्थ्य स्वामीचे. हनुमंताचा परिवार वायू शक्ती रूप थोर. चराचरी भरला सार आत्मा जगाचा. चराचरी भरला सर्वात वायू आत्मा कुळदैवत. देहामध्ये तोच साक्षात शक्ती ईश्वरी. तोच ईश्वर तत्वाचा आप तेज वायू शक्तीचा. शक्ती भक्ती मुक्ती नसे साचा असुनी अलिप्त. गुण कर्म तयाचे निर्माण पंचतत्व त्रिगुण जाण. अष्टधा प्रकृती पूर्ण भगवंताची. सप्तधातू 14 चक्रात पिंडी ब्रह्मांडी सर्व रूपात. परी कोणा न दिसे दृष्टीत रूप तयाचे. नंगे स्वामी समुद्र आत मिळूनी गेला वायू अग्नीत. त्रिगुणा वेगळा जगात प्रगटला. ज्ञानयोग शक्ती अंग अभंग देही निसंग. देही विदेही पांडुरंग सगुण रूपी. सगुणाचा असे अवतार निरंतर वस्ती पारावर. हनुमंत नाथ नंगा थोर एका रूपासी. रूप प्रगटविले रूपात रूपांतर झाले जगात. जगामध्ये अनुभव येत परोपरीने. ज्याच्या त्याच्या परोपरी अंतरी वसे श्रीहरी. भाव भक्ती ज्याची खरी तया अनुभव. सांगता नये अनुभव हृदयी वसे पक्का भाव. वाचे म्हणे नंगा देव भक्ती करी. भक्ती ज्ञानाची लागे गोडी. निस्वार्थ परमार्थी आवडी. परमार्थ संसार जोडी साधे भक्त जना. ऐसे भक्त जगी असती संसारात नंगा भजती. वेळोवेळा दर्शना येती डव्हे गावा. नंगे स्वामी योगिया थोर भक्त उधरती कर्मसार. नाथापदी करीती गजर आनंदाने. नाथ मच्छिंद्र नंगा श्रीधर भक्त उद्धराया अवतार. वस्ती डव्हे गावी पारावर क्षेत्र निर्मिले. सत्कर्माच्या योग बलाने कर्मयोग ज्ञान संयोगाने. निर्माण केले नंगे स्वामीने वैकुंठ भूवरी. वैकुंठ आहे भूमीवरी. 4 वर्णाचा योगी मुरारी. भेद अभेद नसे अंतरी समभावना. समभावना तेथेच शांती. दया क्षमा नम्रता विश्रांती. षड्गुण ऐश्वर्य श्रीपती भोगी सर्व काळ. नर नारायण तो ईश्वरी अलिप्त राहे त्याचे शरीरी. 84 सिद्ध बरोबरी चिरंजीवी सदा. वायू रूपात प्रकाशिले अग्नी नाम जलद अग्नी झाले. तेज पृथ्वी तत्व आटले आपापासुनी. आप तत्व स्वरूपात आकाश मिळाले तयात. रवी चंद्र ग्रह आत सर्व तारे. रवी राहतो आकाशी प्रकाश पडे धरणीसी. किरण रूप रूपासी जगी दिसे. सूर्य प्रकाशित जगात प्रकाशित प्रकाश त्यात. तेज पाहता दृष्टी दिसत पाहता आंधळे. तैसाच अनुभव यथार्थ जगी योगी याचे सामर्थ्य. शोध करिता काय अर्थ साक्षात जगी. शक्ती बलवान योगियाची शशिकला शांत मनाची. जगा कारणे भावभक्तीची गोडी लागे. चंद्र सूर्य समसमान योगी याचे बलपूर्ण. आकाशी पाही सर्व ज्ञान योग बळे. योग बल सामर्थ्य अंगी नंगे स्वामी नवनाथ योगी. योगी यांचा अनुभव भोगी अंतर देहात. देही ज्ञान सर्व आटले ज्ञानामध्ये मिळून गेले. पश्चिम घाटी सम झाले हटमार्ग. विहंगम कपी पिपिलिका मीन मार्ग मच्छिंद्र सखा. सगुण निर्गुण पूर्ण देखा डव्हे गावी. डव्हे गावी पाहिला देव विश्वनाथा आला अनुभव. सांगता नाही तयाचा ठाव वर्णावे कैसे. भावभक्ती न कळे तयासी सहज उच्चार वाचेसी. नंगे स्वामी सदा देहासी स्वयं बोले. बोले बोल अंतरी काया सद्गुरुनाथाची ही माया. तत्व तत्वासी बोले राया अहर्निशी. आकार नाही बोलाचा भाव शुद्ध प्रगटे वाचा. अनुरेणू गुप्त साचा विश्वव्यापी. व्यापूनी घेतला देह त्याने साधू संत स्वरूप रूपाने.
जगी ज्ञान वैराग्य जाणे सर्व रूपात, सर्व घटी भरला हरी, नाथ नंगा गुप्त शरीरी, चराचरी ईश्वर अंतरी, नंगे स्वामी राया. अध्यायी केले कथन, नंगे स्वामीचे सामर्थ्य पूर्ण, योग बल विवेचन सगुण निर्गुणाचे. साराचा सांगितला सार, सारासार सर्व विचार, न शोधावे मूळ घर योगी याचे. योगी याचा पश्चिम घाट, मार्ग आहे अति बिकट, भाव भक्ती धरा वाट, संसार करून या. संसार करुनी भक्ती करा, संसारात ईश्वर खरा, भाव भक्ती करा सोयरा, नंगे स्वामी. नंगे स्वामी दया घन, भाविकांचे ठेवी ध्यान, सद्भक्ती जयाची पूर्ण, काय कमी तया. आठविता सदा आठवण, जागृती सुषुप्ती त्यांचे ध्यान, ऐसिया भक्तांचे समाधान सहज होई. गुरु नंगे स्वामी विश्वनाथ, विश्वी भरला विश्वात, ज्ञान पुराण हृदयात, बोलती नंगे स्वामी. नंगे स्वामीचे पुराण, विश्वनाथे केले कथन, रामदास लिही पूर्ण, सखा राम सेवेसी. भावभक्तीचा अनुभव, ध्यानी मनी नंगा आठव, लिहितांना पूर्णानंदी भाव, नाथा चरणी. इति श्री ग्रंथ विश्वजीवन, नाथ नंगे भगवान, विश्वनाथ चरणी लीन, वदली वाणी. षष्टमोध्याय गोडहा, ओवी संख्या 130. श्रीनाथ नंगे महाराज समर्थ. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. हरे नमः, हरे नमः.